मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आमच्या क्षेत्रामध्ये रोज नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. त्यामुळे मी प्रत्येक स्त्रीला खात्रीपूर्वक सांगू इच्छिते की ती आई होऊ शकते. फक्त तिने योग्य ट्रीटमेंट घेणं आणि त्यामध्ये सातत्य राखणं याची गरज आहे. आज आपण सर्वायकल फॅक्टर ऑफ इन्फर्टिलिटी आणि सर्व्हिक्सबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहोत. मूल न होण्यासाठी किंवा इन्फर्टिलिटीची खूप सारी कारणं आहेत. त्या कारणांची मी सिरीज बनवत आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळी कारणं बघितली. पहिलं कारण आपण बघितलं की ओव्हेरियन फॅक्टर, म्हणजे ओरीमध्ये अंड तयार नाही झालं तर, किंवा ट्यूबल फॅक्टर म्हणजे ट्यूब जर ब्लॉक असेल तर, किंवा युट्राईन फॅक्टर म्हणजे युट्रसमध्ये इम्प्लांट नाही झालं तर इन्फर्टिलिटी होऊ शकते. आज आपण बघणार आहोत की सर्विक्समध्ये जर स्पर्म जर सर्विक्समधून वरती युट्रसमध्ये पास नाही झाले तर इन्फर्टिलिटी होऊ शकते. आणि जेव्हा पेशंट आमच्याकडे येते तेव्हा इन्फर्टिलिटीचं कारण शोधून काढणं अत्यंत गरजेचं असतं. कारण जर आपल्याला इन्फर्टिलिटी कशामुळे आहे हे जर माहीत पडलं तर आपल्याला योग्य ट्रीटमेंट प्लॅन तयार करता येतो आणि त्याप्रमाणे पुढील ट्रीटमेंट करता येते आणि पेशंटचा वेळ जात नाही. आपण पेशंटला लवकरात लवकर रिझल्ट देऊ शकतो आणि त्यामुळेच मी प्रत्येक स्त्रीला खात्री देऊ इच्छिते की ती आई होऊ शकते. आत्ता मी तुमच्याबरोबर ह्या सर्व्हिक्सच्या अनाटॉमीबद्दल थोडक्यात बोलणार आहे. सर्व्हिक्स म्हणजे काय तर हे एक स्पिंडल शेप्ड स्ट्रक्चर आहे. युट्राईन कॅव्हिटीच्या किंवा इस्तमच्या खाली असतं ते. आणि त्याची लांबी, सर्व्हिक्सची लांबी ही 3 ते 3.5 सेंटीमीटर असते. म्हणजे ती 2.5 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्ती असणं हे चांगलं असतं. त्याच्यामध्ये काय असतं की एक इंटरनल ऑस आणि एक्सटर्नल ऑस असे दोन ओपनिंग्स असतात. इंटरनल ऑस म्हणजे जे सर्व्हिक्सचं जे ओपनिंग युट्राईन कॅव्हिटीला कनेक्ट करतं त्याला इंटरनल ऑस म्हणतात. आणि बाहेरचं ओपनिंग आहे एक्सटर्नल ऑस, म्हणजे हे पूर्ण युट्राईन कॅव्हिटी आणि सर्वायकल कॅव्हिटी ह्या वजायनाशी कनेक्ट करतं. त्याला एक्सटर्नल ऑस असं म्हणतात. आणि काय आहे की निसर्गाची किमया अशी आहे की इथलं जे युट्राईनचं लायनिंग आहे ते अत्यंत वेगळं असतं. तिथे एंडोमेट्रियम वगैरे असतं आणि सर्व्हिक्सचं लायनिंग हे कॉलमनर इपिथेलियम असतं. आणि जेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं तेव्हा हे एंडोमेट्रियम थिक होतं आणि जेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं तेव्हा हे थिक झालेलं एंडोमेट्रियम शेड ऑफ होतं आणि मेन्सेस येतात किंवा पाळी येते. आणि पाळी आल्यानंतर हे पाळीचं ब्लिडिंग हे ह्या सर्व्हिक्सच्या ओपनिंगमधून बाहेर येतं आणि हे एक ह्या सर्व्हिक्सचं कार्य आहे. आता सर्व्हिक्समध्ये काय असतं की सिलिटेड कॉलमनर इपिथेलियम असतं त्याचं लायनिंग आणि त्याच्यामध्ये सर्वायकल ग्लँड्स असतात. ह्या सर्वायकल ग्लँड्स एक प्रकारचं सिक्रिशन निर्माण करतात आणि ते सिक्रिशन्स म्हणजे सर्वायकल म्युकस. हे सर्वायकल म्युकस हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्या हॉर्मोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे जेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि जेव्हा अंड तयार होतं, निसर्ग किती हेल्प करतो ते बघा. की जेव्हा इस्ट्रोजन वाढतं, अंड तयार होतं आणि नेमकं त्याच वेळेस हे जे सर्वायकल ग्लँड्स जे म्युकॉइड सिक्रिशन किंवा म्युकस सिक्रेशन जे प्रोड्यूस करतात ते खूप थिन होतं आणि थीन आणि असं वॉटरी थीन होतं. आणि त्या दरम्यान हे स्पर्म
इझिली आतमध्ये पेनिट्रेट करू शकतात आणि आतमध्ये युट्राईन कॅव्हिटीमध्ये जाऊ शकतात. आणि ते जे सर्वायकल म्युकस आहे ना, त्या सर्वायकल म्युकसमध्ये फ्रुक्टोज आणि ग्लायकोप्रोटीन्स, म्युकोपॉलिसॅक्राइड्स इत्यादी घटक असतात. परत सोडियम क्लोराईड सारखे घटक असतात. आणि हे सर्व आपण जेव्हा ते स्पर्म्स आतमध्ये जातात ना, त्यावेळेस त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन देतात आणि त्याचं कॅपॅसिटेशन होतं. म्हणजे ते फर्टिलाइज करण्याला त्यांची कॅपॅसिटी वाढते. तर अशा प्रकारे सर्विक्स हे स्पर्म पास करण्यासाठी, युट्राईन कॅव्हिटीमध्ये स्पर्म पास करण्यासाठी हेल्प करतं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की सर्विक्स हे मुख्य एंट्रन्स आहे स्पर्म आतमध्ये जाण्याचं. आणि जर काही कारणाने ही एंट्री जर बंद झाली तर स्पर्म आतमध्ये नाही जाणार आणि काय होईल, त्या पेशंटला इनफर्टिलिटी होईल. म्हणून सर्विक्स हे अत्यंत इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे इनफर्टिलिटीच्या कारणांमध्ये. आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात आणि इनफर्टिलिटी कशी होऊ शकते, त्याची कारणं काय आहेत, ते आत्ता मी तुम्हाला सांगते. आत्ता आपण सर्वायकल फॅक्टर्स फॉर इनफर्टिलिटी किंवा सर्विक्समधली काही कारणं जे इनफर्टिलिटी निर्माण करतात त्याबद्दल बोलणार आहोत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सर्वायकल म्युकसमध्ये असलेल्या ॲबनॉर्मलिटीज. कारण सर्वायकल म्युकस जर थिन असेल तरच स्पर्मवरती सर्विक्समधनं पेनिट्रेट होणार आहे. जर सर्वायकल म्युकस हा एकदम थिक असेल आणि त्यातून जर स्पर्म नाही जाऊ शकले वरती तर डेफिनेटली त्या पेशंटला इनफर्टिलिटी होईल. आता काय असतं, सर्विक्सचा जो म्युकस आहे तो थिक का होतो, तर त्याला कारणं म्हणजे काही ड्रग्स आहेत किंवा काही मेडिसिन्स आहेत. ओव्ह्युलेशनसाठी किंवा अंड निर्माण करण्यासाठी आम्ही काही औषधं वापरतो, ती क्लोमिडसारखी औषधं वापरतो. त्यामुळे त्याला अँटी इस्ट्रोजेनिक ॲक्शन असते आणि अशा पेशंटला सुद्धा हा सर्वायकल म्युकस थिक होऊन जातं. त्यामुळे जर असं वाटलं आम्हाला की एखाद्या पेशंटला त्याचे साईड इफेक्ट वाटत आहेत तर तो ड्रग न वापरता आम्ही त्याला अल्टरनेटिव्ह असलेले दुसरे मेडिसिन्स ओव्ह्युलेशन इंडक्शनसाठी वापरतो किंवा त्यासोबत थोड्या प्रमाणात इस्ट्रोजनचे टॅबलेट्स दिल्या जातात. दुसरं कारण आहे ते म्हणजे इन्फेक्शन्स. म्हणजे काही वजायनल इन्फेक्शन्स किंवा सर्वायकल इन्फेक्शन्स जे असतात त्यामध्ये सुद्धा हा सर्वायकल म्युकस ॲबनॉर्मल होतो, थिक होतो आणि वजायनामध्ये डिपॉझिट झालेले स्पर्म्स हा सर्वायकल म्युकस पेनिट्रेट नाही करू शकत आणि ते स्पर्म्स वरती नाही जाऊ शकत आणि पेशंटला इनफर्टिलिटी होण्याचे चान्सेस वाढतात. तिसरं कारण आहे ते म्हणजे अँटीस्पर्म अँटीबॉडीज. काही अँटीबॉडीज ह्या इथे सर्विक्समध्ये किंवा सर्वायकल म्युकसमध्ये तयार होतात आणि जेव्हा स्पर्म येतो तिथे स्पर्म इथे आल्यावर तो स्पर्म जिवंत राहत नाही. तो स्पर्म तिथे डेड होतो किंवा त्याची मोटिलिटी कमी होते. आणि अशा अँटीबॉडीज जर असतील तर पेशंटला सगळे फॅक्टर चांगले असतात, परंतु पेशंट कन्सीव्ह होत नाही. तर हे डायग्नोज कसं करायचं, तर त्याच्यासाठी एक पोस्ट कॉयटल टेस्ट नावाची टेस्ट आहे. त्या टेस्टमध्ये काय केलं जातं की पेशंटला आणि तिच्या हजबंडला म्हणजे त्या कपलला रिलेशन ठेवायला सांगितले जातात
आणि त्यानंतर त्याने आपल्या हॉस्पिटलमध्ये लगेच यावं. त्यानंतर आम्ही काय करतो की इथे जो सर्वायकल म्युकस आहे तो कलेक्ट करून स्लाईडवर आम्ही बघतो आणि मायक्रोस्कोपमध्ये बघण्यात येतं. आणि जर असं दिसलं की ते सर्वायकल म्युकसमध्ये लाईव्ह मोटाईल स्पर्म आहेत, हेल्दी स्पर्म आहेत, त्यांची मोटिलिटी जर चांगली आहे, तर त्यांना हे अँटीबॉडीज नाही प्रेझेंट. परंतु जर असं वाटलं की स्पर्म हे डेड आहेत, त्याची मोटिलिटी कमी आहे, तर आणि प्रोव्हायडेड त्या हजबंडचा रिपोर्ट हा जो पहिला केलेला असतो तो नॉर्मल असतो, परंतु जेव्हा मी पोस्टकॉयटल टेस्ट करते तेव्हा बघते की तेव्हा ते स्पर्म तिथे डेड झालेले आहेत किंवा त्याची मोटिलिटी कमी झालेली आहे. तर अशा पेशंटला आम्ही समजतो की तिथे अँटीस्पर्म अँटीबॉडीज निर्माण झालेले आहेत. मग असे पेशंट ट्रीट कसे करायचे? तर अशा पेशंटला आम्ही सांगतो की कमीत कमी 3 महिने काहीतरी बॅरियर कॉन्ट्रासेप्शन मेलने वापरावं, म्हणजे लाईक कंडोम्स वगैरे 3 महिने वापरावेत. आणि त्याच दरम्यान फिमेलला आम्ही काही कॉर्टिकोस्टेरॉइड देतो. आणि असं आहे की स्पर्म एक्सपोज नाही झाले सर्व्हिक्सला तर अँटीबॉडीज नाही तयार होत. आणि त्यानंतर कधी कधी पेशंट नॉर्मल पण कन्सिव्ह होऊन जातात. किंवा अशा पेशंटसाठी जर आपल्याला हा अँटीबॉडीचं इफेक्ट नाही घ्यायचा असेल तर अशा पेशंटला IUI करणं ही एक बेस्ट प्रोसिजर आहे. त्यामध्ये आपण स्पर्म्स हे डायरेक्ट युट्राइन कॅव्हिटीमध्ये सोडतो. तर अशा प्रकारे सर्वायकल अँटीस्पर्म अँटीबॉडी हे सुद्धा एक कारण आहे इन्फर्टिलिटीसाठी. आणि आणखीन एक कारण म्हणजे चौथं कारण आपण म्हणू की ते कारण आहे सर्वायकल स्टेनोसिस. हे फार कॉमन दिसतंय मला प्रॅक्टिसमध्ये ॲक्च्युली. आणि सर्वायकल स्टेनोसिस होतं कशामुळे? तर बऱ्याचदा हे फ्रॉम बर्थ असतं किंवा कंजेनायटल असतं, म्हणजे हे सर्व्हिक्स अगदी बंद असतं. त्यामुळे काय होतं की स्पर्म आतमध्ये युट्राइन कॅव्हिटीमध्ये नाही जाऊ शकत. आणि ह्या सर्वायकल स्टेनोसिसची वेगवेगळी कारणामध्ये एक फ्रॉम बर्थ असू शकतं किंवा दुसरं कारण आहे ते म्हणजे सर्वायकल इन्फेक्शन असू शकतं, सर्व्हिसायटिस असतं. तिसरं कारण आहे ते म्हणजे समजा एखाद्या पेशंटची DNC झालेली असेल किंवा काही सर्वायकल काही ऑपरेशन झाले असतील आणि त्यामुळे अडेजन झालेले असतील ह्या सर्व्हिक्समध्ये, तरी हे सर्व्हिक्सचं तोंड बंद होऊ शकतं. आता त्याचंच एक उदाहरण म्हणजे मी आता एक पेशंट केली होती, तिला पाळी येत नव्हती. टॅबलेट पण दिल्या होत्या आम्ही तिला आणि इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन, पण पाळी यायची नाही तिला. आणि जेव्हा मी तिला हिस्ट्रोस्कोपीला घेतलं आणि सर्व्हिक्स जेव्हा मी डायलेट केलं तर बघितलं की इमिजिएटली तो ब्लड बाहेर यायला लागलं. म्हणजे तिला कल्प्रिट काय होतं की सर्व्हिक्समधले ॲडेजन्स. तर हे पण खूप कॉमन कारण आहे. नंतर कधी कधी इथे एखादं फायब्रॉइड असू शकतं, त्याच्यामुळे पण सर्व्हिक्सचं तोंड हे बंद होऊन जाईल. त्याला कारण आपण गोष्ट अशी आहे की कधी कधी तिला पॉलिप असू शकतं मोठं, त्यामुळे पण पिशवीचं तोंड बंद होऊ शकतं. आणि कधी एंडोमेट्रिओसिस असेल तरी पिशवीचं तोंड बंद होऊ शकतं. किंवा निबोथियन फॉलिकल्स जर मोठ्या मोठ्या असतील तर त्याच्यामुळे सुद्धा पिशवीचं तोंड बंद होऊ शकतं. आणि जर पिशवीचं तोंड बंद झालं तर स्पर्म हे जरी हेल्दी असतील आणि सगळे फॅक्टर जरी नॉर्मल असतील तरी हा ॲक्टिव्ह स्पर्म युट्राइन कॅव्हिटीमध्ये नाही पोचू शकत. आता हे सर्वायकल स्टेनोसिसचं ट्रीटमेंट काय आहे तर खूप सिंपल आहे. ती म्हणजे अंडर ॲनेस्थेसिया आपण ते पिशवीचं तोंड
डायलेट केलं किंवा मोठं केलं तरी ते ओपन होऊन जातं. किंवा दुसरं काही कारण असेल, म्हणजे जर समजा इन्फेक्शन असेल ते ते ट्रीट करावं, फायब्रॉइड असेल तर ते काढण्यात यावं, किंवा पॉलिप असेल तर ते काढण्यात यावं, किंवा एंडोमेट्रिओसिस असेल तर त्याची ट्रीटमेंट देण्यात यावी. त्यामुळे आपल्या सर्वायकल फॅक्टर चांगला होऊ शकतो, सर्वायकल केनॉल चांगला होऊ शकतो. आणि जर सर्विक्स चांगला असेल, ओपनिंग चांगलं असेल, सर्विक्स हेल्दी असेल तर डेफिनेटली, आणि मेल फॅक्टर नॉर्मल असेल तर हेल्दी स्पर्म्स हे इझिली सर्विक्समधून पास होतात आणि युट्राइन कॅव्हिटीमध्ये जातात, ट्यूबमध्ये जातात, आणि ह्याचं अंड्याचं फर्टिलायझेशन होतं. तर आपल्याला लक्षात आले असेल की सर्वायकल फॅक्टर हा किती इम्पॉर्टंट आहे ते. आता ह्या सर्विक्सचं महत्त्व काय आहे किंवा त्याचं कार्य काय आहे? तर पहिलं कार्य म्हणजे की जे आपलं पाळीतलं ब्लड आहे ना, ते ह्या ओपनिंगमधून बाहेर येतं. दुसरं कार्य म्हणजे स्पर्म्स किंवा शुक्राणू ह्या सर्विक्सच्या ओपनिंग मार्फतच युट्राइन कॅव्हिटीमध्ये जातात आणि नंतर ट्यूबमध्ये जातात आणि तिथे अंड्याचं फर्टिलायझेशन होतं. तिसरं कार्य म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशन, सर्वायकल म्युकस ह्या स्पर्मला प्रॉपर न्यूट्रिशन देतं. चौथं कार्य म्हणजे स्पर्मचं कॅपॅसिटेशन होतं, म्हणजे स्पर्म हे फर्टिलाइज करायला कॅपॅबल होतात. पाचवं कार्य म्हणजे हे जे इपिथिलियम असतं ते सिलिएटेड असतं, त्यामुळे बाहेरचं इन्फेक्शन युट्रसमध्ये लगेच जात नाही, ते प्रिव्हेंट होतं. सहावं कार्य म्हणजे हे सिलिएटेड जे इपिथिलियम असतं त्याच्यामुळे हे चाळणीसारखं काम करतं. त्याच्यामध्ये फक्त ॲक्टिव्ह हेल्दी स्पर्म त्याच्यातून पास होऊ शकतात आणि ते फर्टिलायझेशनसाठी वरती मार्गक्रमण करतात. तर हे सर्विक्सचं कार्य आहे. सर्वायकल फॅक्टर डायग्नोज कसे करायचे ते आपण बघू. त्यासाठी एक सिम्पल OPD प्रोसिजर आहे, ती म्हणजे पर स्पेक्युलम एक्झामिनेशन ऑफ सर्विक्स. त्याच्यामध्ये हा एक स्पेक्युलम असतो आणि तो स्पेक्युलम आपण वजायनामध्ये टाकून सर्विक्स त्याच्या सहाय्याने लाईट टाकून आपण बघतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडतं की सर्विक्सचं ओपनिंग कसं आहे, सर्विक्सला काही इरोजन आहे का, सर्विक्सला काही पॉलिप आहे का, काही फायब्रॉइड, काही सिस्ट आहे का, ते आपण इझिली बघून डायग्नोज करू शकतो. आणि दुसरी डायग्नोस्टिक प्रोसिजर म्हणजे गोल्ड स्टँडर्ड सोनोग्राफी. अशा प्रकारे आपण सर्वायकल फॅक्टर डायग्नोज करणं आणि त्याला ट्रीटमेंट देणं, म्हणजे योग्य ट्रीटमेंट देणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून जे ॲक्टिव्हली स्पर्म्स वजायनामध्ये डिपॉझिट झालेले आहेत ते युट्रसमध्ये जातील आणि ते एग फर्टिलाइज करू शकतील. आणि त्यामुळेच मी सर्वांना खात्री देऊ इच्छिते की प्रत्येक स्त्री ही आई होऊ शकते. हे चॅनल आपलं आहे, त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, आणि हां, कॉमेंट पण जरूर करा. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.